वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहतो की आता जी ऊर्जा आहे ती इकडे आता शौर्यला म्हणत असते, शौर्य अरे अजून सगळीच कामं बाकी आहेत. शौर्य म्हणत असतो ऊर्जा आपण कामाला लागूया मग आता. ऊर्जा म्हणत असते हो शौर्य कामाला तर लागायला हवंच. अरे मला पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सर्व काही म्हणजे त्या कॉल टाईम वगैरे सर्व कलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर मग मला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पद्माला जाऊन भेटायचं आहे. आता तिचं क्रॉस एक्झामिनेशन होणार आहे म्हटल्यावर तिने काही गडबड करायला नको. त्याबरोबर शौर्य म्हणतो ऊर्जा मला काय वाटतं माहिती आहे का, तू तिची प्रॅक्टिस करून घे. त्यावर ऊर्जा म्हणते हो पण त्यासाठी आधी आपण घरातनं बाहेर पडायला हवं. शौर्य अरे ह्या सगळ्या लग्नाच्या गडबडीत लग्नाच्या गोंधळात मी ना केसकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे आणि आत्ता आज वेळ संपलेली आहे, शेवटचा दिवस उरला आपल्या हातात फक्त. त्यावर शौर्य तिला सांगतो की हे बघ काळजी करू नकोस, टेन्शन घेऊ नकोस, आहे ना आपल्याकडे अजूनही वेळ, होईल व्यवस्थित, चल तू. त्याबरोबर ऊर्जा म्हणत असते शौर्य खूप कामं आहेत आपल्याला, सर्व कामं व्यवस्थित मार्गी लावावी लागतील. शौर्य म्हणतो हो लावू आपण सगळं मार्गी, तू चल. आणि मग शौर्य आणि ऊर्जा निघतच असतात. इतक्यात त्या ठिकाणी विजया येते. विजया येते आणि ऊर्जाला म्हणते ऊर्जा कुठे चालली आहेस तू आता. शौर्य काय रे. त्यावर ऊर्जा म्हणते की उद्या केस आहे ना माझी कोर्टात, तर त्याच्यासाठीची तयारी करायची आहे हिअरिंगची. त्यावर विजया म्हणते नंतर कर, तुला आत्ता बाहेर जाता येणार नाही. पूजा केलीत ना तुम्ही, मग त्यानंतर जहागीरदारांच्या घरची रीत असते. त्याबरोबर शौर्य म्हणतो आता नवीन रीत मॉम. त्याबरोबर विजया म्हणते अरे हो मग रीतीभाती आहेत त्या पाळाव्या तर लागणारच ना शौर्य. हे बघ उगाचच्या उगाच आता काही बोलू नकोस. ऊर्जा आता तुला आपल्या घरातल्या सर्व माणसांसाठी स्वयंपाक बनवावा लागणार आहे. शौर्य म्हणतो व्हॉट स्वयंपाक मॉम आत्ता प्लीज. हे बघ मॉम आत्ता स्वयंपाक नाही ग शक्य, तिला कामासाठी बाहेर जायचं आहे, ऐक ना माझं थोडं. विजया म्हणते पूजा तुम्ही मला न सांगता केलीत की नाही, म्हणून म्हणते रे घरच्या मंडळीला न सांगता असं केलं ना की हे असं होणारच. पण हे बघ आता तुम्हाला स्वयंपाक करावाच लागेल. त्याबरोबर ऊर्जा म्हणते पण, त्याबरोबर मग विजया म्हणते पण नाही काही नाही, मला सांग तुला आईसाहेबांनी सांगितलं नाही का घरामध्ये स्वयंपाक करावा लागतो ते नवीन सुनेला. त्यावर ऊर्जा नाही म्हणते. विजया म्हणते बघ हे असं असतं म्हणून मी सांगते की मला न विचारता काही करू नका रे. पण नाही आता स्वयंपाक तर तुला करावा लागेलच. आणि शौर्य अरे तू काय करतो आहेस इथे, तुला इथे थांबून नाही चालणार. त्याबरोबर शौर्य म्हणतो मॉम मी मदत करतो ना तिला. त्यावर विजया म्हणते मदत. शौर्य अरे हा स्वयंपाक घरच्या नवीन सुनेने एकटीने बनवायचा असतो, तिला कोणाचीही मदत वगैरे घेण्याची काहीही परवानगी नसते. त्यामुळे तू तिला मदत नाही करू शकत बाळा. हे बघ तुला नाही तिची मदत करता येणार, सो तू इथे नकोच थांबू, तुझा वेळ वाया जाईल, तुला चल 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 बाहेरच जावं लागणार आहे. त्याबरोबर मग विजया ऊर्जाला म्हणते ऊर्जा कर हा सगळा स्वयंपाक आणि कोणाचीही मदत न घेता कर. त्यानंतर शौर्यला विजया म्हणते अरे तू अजून इथेच, चल लवकर बाहेर शौर्य. मग शौर्य आणि विजया तिकडनं बाहेर जाऊ लागतात. बाहेर जाताना पुन्हा एकदा विजया ऊर्जाला विचारते ऊर्जा जमेल ना स्वयंपाक बनवायला. ऊर्जासुद्धा आत्मविश्वासाने हो बोलते. त्यानंतर इकडे आता खाली आलेली असते अर्पिता आणि ती डॅड डॅड डॅडी डॅडी अशा हाका मारत असते. त्यावेळी आता लगेचच शिर्के म्हणतो अगं हो 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 कुठे, मी इथे. त्याबरोबर ती म्हणते पप्पा अहो तुम्हाला कुठे डॅडी म्हणते मी तर हर्षवर्धन अंकलना हाक मारत होते. आता लग्नानंतर मी त्यांना डॅडीच म्हणावं लागेल ना. त्याबरोबर ती पुढे सांगते अंकल म्हटलेलं बरोबर नाही दिसणार ना म्हणून प्रॅक्टिस. त्यावर तिला आई म्हणते हो अर्पिता बरोबर आहे, पण लग्नानंतर तुला त्यांना जे म्हणायचं आहे ना ते म्हण, पण आता सध्या तरी अंकलच म्हण. त्याबरोबर अर्पिता म्हणते का तुम्हाला विश्वास नाही आहे का मॉम की आमचं लग्न होणार आहे म्हणून. हे बघ मम्मा आमचं लग्न होणार आहे. डॅडी अहो सांगा ना तुम्ही यांना. आणि ते कुठे गेले, मला त्यांना डिझाईन्स दाखवायच्या होत्या साडीच्या, परत वेडिंग लोकेशनच्या. डॅडी मला ना सगळं एकदम आउटडोर हवं आहे आणि खूप फॅशनेबल हवं आहे. मी ते काढून ठेवलेले डिझाईन्स होते ना बीचवरचे, मला ना माझ्या लग्नाचं वेडिंग तिथे व्हायला हवं. ते आणखीन काय मला सांगायचं होतं, हो मला आज ना शॉपिंगला जायचं आहे. मम्मा मी काय म्हणते तू एक काम कर ना, तू ना कांजीवरम घे. कांजीवरम तू कांजीवरममध्ये ना
खूप जास्त सुंदर दिसशील. आणि डॅडी अहो तुमच्या पण तर शॉपिंगचं बघायचं आहे. आपण एक काम करू, आपण लवकरात लवकर सगळं शॉपिंग पूर्ण करू. आपण ना विक्रांतसाठी मस्त काहीतरी खरेदी करू. नाही म्हणजे ना सगळं छान व्हायला हवं. मॉम अगं मी ना मेहंदीच्या डिझाईनसुद्धा काढल्यात, मला तुला तेही दाखवायचं आहे. त्यावर अर्पिताला आई बाबा म्हणत असतात की अर्पिता तू थोडं ऐक. अर्पिता काहीच ऐकून घ्यायला तयार नसते. ती म्हणत असते मला खूप तयारी करायची. मग तिला शिर्के म्हणतात हो 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 अर्पिता बेटा तयारी करूया ना, आपण सगळी छान तयारी करूया, पण आधी तू वरती जा बरं रूममध्ये थोडा वेळ. अर्पिता म्हणते डॅडी पुन्हा वरती जाऊ, पुन्हा आराम करू. अहो असं काय करताय, मला विक्रांत घेऊन जाईल, मी विक्रांत बरोबर शॉपिंगला जाते. विक्रांत तुम्हाला तिथे सोड. त्यावर विक्रांत म्हणतो ओ मॅडम एक मिनटं, काय चाललंय काय हे सगळं. त्यावर ती म्हणते अरे काय चाललंय काय, स्वतःच्या लग्नाची तयारी नको का करायला स्वतः आपण. त्याबरोबर मग विक्रांत म्हणत असतो हे बघ तू ना जरा हा तुझा वेडेपणा बंद कर, तुला कळतंय का तू काय वागतेस ते. त्याबरोबर मग आता शिर्के विक्रांतला रागवतो आणि म्हणतो नीट बोल तिच्याशी. मग आता लगेचच अर्पिता म्हणते डॅडी बघा ना माझ्याशी कसं बोलतोय. त्याबरोबर मग अर्पिताला शिर्के म्हणतो अर्पिता तू काळजी करू नको ना बेटा, तुझी आई आहे ना, आई तुला सगळीकडे घेऊन जाईल, तुला जिथे जिथे जायचं आहे तिथे तिथे तू आईबरोबर जाणार आहेस. हां आईबरोबर तू शॉपिंगला जा. त्याबरोबर आता आई म्हणते अर्पिता चल आपण ना पहिल्या मेहंदीच्या डिझाईन फायनल करू. हां त्याबरोबर अर्पिता म्हणते हो चालेल. आणि मग आता त्या दोघीजणी वरती जात असतात. वरती जाताना अर्पिता म्हणत असते आई तुला माहिती आहे का मी खूप डिझाईन्स काढल्या आहेत, तुला कुठल्या आवडत आहेत ते तू बघ आणि मला सांग. त्याबरोबर विक्रांत म्हणत असतो इकडे केसचं टेन्शन होतं ते काही कमी होतं, तर आता हिचं हे नवीन टेन्शन. त्याबरोबर विक्रांत हा लगेचच असं बोलल्यावर शिर्के त्याच्याकडे रागाने बघतो, तसा तो तिकडनं निघून जातो. तर दुसऱ्या बाजूला विजया कुंदाला जवळ बोलावते आणि म्हणत असते कुंदा लक्षात ठेव किचनमध्ये ती ऊर्जा काम करते, काहीही झालं तरी तिला तू मदत करायची नाही आहेस, अजिबात मदत नाही करायच्या तिला स्वयंपाकात. कुंदा म्हणते मॅडम अहो पण जर त्यांनी हाक मारली तर. त्यावर विजया म्हणते तरीसुद्धा नाही, जा तासभर आता कुठेतरी भटकून ये. त्याबरोबर कुंदा तिकडनं निघून जाते. आता हे बोलणं सगळं काही दिव्याने ऐकलेलं असतं. दिव्या म्हणत असते मी काय आता ऊर्जा तुला मदत मिळू देत नाही कोणाची. त्यानंतर मग इकडे आता ऊर्जा ही एकटीच स्वयंपाक बनवायला घेते. आता ऊर्जा विचार करत असते की मला यांच्या स्वयंपाकघरामधलं काहीसुद्धा माहीत नाही आहे, कसं करू मी, काय करू, मला काही कळत नाही आहे, काहीतरी तर करायला हवंच. कणिक नाही नको, पहिलं कणिक नको, पहिलं भाजी बनवायला हवी. मग ऊर्जा फ्लॉवर बटाट्याची भाजी गॅसवरती शिजायला ठेवते आणि मग आता पुऱ्या करण्यासाठी ती कणिक शोधायला लागते. आता तिला कणिक सापडत नसतं. मग ऊर्जा विचार करते अरे यार स्वयंपाकाचं मला काहीच माहीत नाही. ती कुंदा मावशींना आवाज देते कुंदा मावशी कुंदा मावशी, पण कुंदा मावशी घरातच नसतात, त्यामुळे त्या आवाज देण्याचा प्रश्नच येत नाही. इतक्यात तिकडे शौर्य येतो. शौर्य ऊर्जाला म्हणतो ऊर्जा 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 ऐक माझं ऐक, मी एक काम करतो, मी ना सगळं जेवण बाहेरून हॉटेलमधनं मागवतो, मग तू ते सगळं सर्व कर. त्याबरोबर ऊर्जा म्हणते शौर्य अरे काय बोलतोयस तू, हे असं आपण नाही करू शकत, असं नाही करता येणार आहे आपल्याला. अरे इकडे बघतोयस ना की कसं सगळ्यांना आपण स्वयंपाक बनवू असं वाटतं आहे म्हणून. अरे तुझ्या आईला मी शब्द दिला आहे आणि मी माझा शब्द खोटा नाही करू शकत, त्यामुळे नको उगाचच्या उगाच हे असं काहीतरी आपण करायला नको. तू ऐक नको नको उगाच आगाऊपणा करायला येऊ नकोस इकडे, मला करू देत बरं माझं माझं काम, तू जा इकडनं शौर्य. त्याबरोबर शौर्य म्हणत असतो तुला कळतं आहे का ऊर्जा, हे बघ आपण असं नाही करू शकत, तुझ्याकडे वेळ नाही आहे, मी माझं ऐक, आपण असं करू आपण बाहेरनं जेवण मागू पटपट होईल. त्यावर ऊर्जा म्हणत असते नाही शौर्य नाही, तुला कळत नाही आहे, बाहेरून आपण जेवण नाही मागवू शकत. त्याबरोबर शौर्य म्हणतो अगं कुणाला कळणारही नाही आहे ऊर्जा. ऊर्जा म्हणते शौर्य अरे जर कोणाला कळालं तर, आणि तसंही मला तुझ्या आईला दुखवून काहीही करायचं नाही आहे, त्यामुळे मी सगळा स्वयंपाक बनवू शकते, कळतं आहे का तुला, तू उगाचच्या उगाच मध्ये मध्ये करू नकोस. मला फक्त ना प्रमाण कळायला हवं होतं, जर मला योग्य प्रमाण कळलं असतं ना तर मग काही टेन्शनच उरलं नव्हतं, तर मग बाकीचा स्वयंपाक मी एकदम परफेक्ट बनवला असता, कारण प्रमाणाचा अंदाज आला असता. पण आता आहे ना मला प्रमाण नाही माहिती आहे व्यवस्थित काय करायचं कसं.
प्रमाण कळायला हवं होतं फक्त बास. कारण घरी कसं मी आणि आई आम्ही दोघीच जणी असतो ना. माझ्यासाठी आणि तिच्यासाठी सर्व गोष्टी कशा थोड्या थोड्याच लागतात. पण आता इथे तुझ्या घरात ही एवढी मोठी माणसं आहेत, मग एवढ्या लोकांसाठी कसा स्वयंपाक करायचा मला कळत नाही आहे. मी एक काम करतो ऊर्जा, मी पटकन ना इंटरनेटवर काढतो प्रमाण, असं शौर्य ऊर्जाला म्हणतो. ऊर्जा म्हणते, शौर्य अरे इंटरनेटवर सगळी प्रमाणं वेगळी वेगळी येतात, इंटरनेट कसं चालेल? नाही नाही इंटरनेट नको. त्याबरोबर मग शौर्य म्हणत असतो मग 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 ऊर्जा काय करता येईल? आयडिया. त्याबरोबर ऊर्जा म्हणते, आता काय आयडिया आहे तुझ्याकडे? शौर्य म्हणतो, एक काम करूया, मी तुला आजीला सांगतो प्रमाण सांगायला. त्याबरोबर ऊर्जा म्हणते, काय आजी? नाही नको 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 शौर्य, अरे जर हे तुझ्या आईला कळलं ना तर त्या खूप रागवतील. त्यांनी मला सांगितलं आहे सगळा स्वयंपाक एकटीने बनवायचा आहे, कोणाची हेल्प न घेता. आजीला नको पाठवू. शौर्य म्हणतो, अगं ऊर्जा मी आजीला नाही पाठवत आहे, तू ऐक माझं. ऊर्जा म्हणते, तू माझं ऐक. त्याबरोबर मग आता शौर्य म्हणतो, ऊर्जा थांब मला विचार करू दे. आणि मग शौर्य विचार करतो आणि म्हणतो, अगं ऊर्जा आहे ना आपल्याकडे आणखीन एक आयडिया. त्यावर ऊर्जा म्हणते, कोणती? शौर्य म्हणतो, अगं तुझ्याकडे तुझा मोबाईल आहे ना, तू एक काम कर, तुझा मोबाईल फक्त फोन उचल. मी फोन केल्यावर मी आजीच्याकडे जातो आणि आजीच्या फोनवरनं किंवा माझ्या फोनवरनं तुला फोन करतो आणि मग आजी तुला फोनवरून प्रमाण सांगेल, तसं तसं तू स्वयंपाक कर. कळलं का तुला? ऊर्जा म्हणते, शौर्य अरे पण हे सगळं. शौर्य म्हणतो, ऊर्जा हे बघ, आता बोलण्यात वेळ वाया घालवायला नको आहे आपण. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे आणि कामं खूप जास्त आहेत, त्यामुळे मी पटापट जातो आहे, तू सुद्धा पटापट तयारीला लाग. ओके चल 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 मी आलो. एवढी घाई करत आता शौर्य हा तिकडनं आजीच्या रूममध्ये जायला लागतो. आता इकडे ते दोघंजणं बोलत असताना त्या ठिकाणी दिव्या येते. आता दिव्याने शौर्याला काही बघितलेलं नसतं. दिव्या म्हणत असते, काय गं ऊर्जा, कोण होतं इथे? कोणाशी बोलत होतीस? ऊर्जा म्हणते, मी कोणाशी बोलणार? कोणाशी नाही, मी माझं प्रमाण ठरवत होते, तर मी तेच बडबडत होते. बोल तुझं काय? त्याबरोबर दिव्या म्हणते, काही नाही, म्हटलं स्वयंपाक जमतोय का तुला ते जरा येऊन बघावं. ऊर्जा म्हणते, जमेल मला, करेन मी. त्यावर मग लगेचच दिव्या म्हणते, जमेल ना तर मग नक्की कर हो, काही हरकत नाही माझी. तसंही काय आहे ना, जहागीरदारांच्या घरची रीत आहे म्हटल्यावर करावं तर लागेल. कर, माझी इच्छा असली तुला मदत करण्याची तरी मी नाही करू शकत ऊर्जा. एवढं बोलून मग दिव्या ही तिकडनं निघून जाते. तर इकडे शौर्य हा ऊर्जाकडे बघत असतो. ऊर्जा म्हणते, गेली ती गेली. मग शौर्य म्हणतो, बरं चल ऊर्जा, आता मी सुद्धा जातो, मी पटकन आजीच्या खोलीत जातो आणि तिकडनं तुला फोन करतो. आजी जसं जसं तुला प्रमाण सांगत जाईल तसं तसं तू स्वयंपाक करायला घे, चालेल का? त्यावर ऊर्जा म्हणते, शौर्य अरे हे सगळं. शौर्य म्हणतो, हे बघ ऊर्जा, आता काहीच आणखीन बोलू नको, मी सांगतोय तसं कर प्लीज. आणि मग आता लगेचच ऊर्जा ही शौर्याला म्हणते, ठीक आहे तू म्हणशील तसं. त्यानंतर मग शौर्य हा तिकडनं निघून जातो. तर इकडे आता ऊर्जा ही शांतपणे स्वयंपाकाला लागलेली असते आणि आता ती विचार करत असते की मला काहीही करून हे सगळं जमवावंच लागेल. तर आता इकडे ऊर्जा ही स्वयंपाक करत असते, कणिक मळायला घेत असते आणि आता तिला केसचं हिअरिंगचं टेन्शनसुद्धा असतं. इतक्यात शौर्य ऊर्जाच्या फोनवरती आजीच्या रूममध्ये जाऊन फोन करू लागतो. तो आजीला सांगतो, आजी ऊर्जाला आपल्या घरच्या स्वयंपाकाचं प्रमाण हवं आहे, प्लीज तू ते ऊर्जाला सांग. त्यावर आजी ठीक आहे म्हणते. मग आजी ऊर्जाला विचारते, ऊर्जा काय करतेस तू ते मला पहिलं सांग, आणि हे बघ घाबरू नकोस, तू सगळं व्यवस्थित करणार आहेस. ऊर्जा म्हणते, आजी मी ना फ्लॉवर बटाट्याची भाजी शिजायला घातलेली आहे आणि त्याचबरोबर मी ना कणिक मळायलासुद्धा घेतलेलं आहे. त्यावर आजी म्हणते, ठीक आहे, आता ह्या घरात काय प्रमाण आहे ते मी तुला व्यवस्थित सांगते. ऊर्जा म्हणते, मला बाकी कसलं नाही, फक्त तिखटाचं प्रमाण हवं आहे. या घरात कोण किती तिखट खातं, कोणाला काय लागतं हे मला माहीत नाही आहे ना, म्हणून मला फक्त प्रमाण हवं आहे. आजी म्हणते, ठीक आहे मी सांगते. आणि मग आता ती ऊर्जाला प्रमाण सांगणारच असते. तोपर्यंत त्या ठिकाणी विजया येते. विजया ऊर्जाने फोन कानाला लावलेला बघते आणि भडकते. ती म्हणत असते, काय गं, स्वयंपाक करतानाही तुम्हाला फोन लागतो का? स्वयंपाक करताना तरी कमीत कमी स्वयंपाकामध्ये लक्ष द्या. देवाला नैवेद्य दाखवण्याचा स्वयंपाक आहे हा, बिघडला तर सगळी वाट लागेल, एवढंही कळत नाही का तुला? इतक्यात तिकडे दिव्या येते. मग दिव्या आल्यावर दिव्या म्हणते, काय झालं सासूबाई? त्यावर विजया लगेचच ऊर्जाला म्हणते, फोन ठेव आणि मग स्वयंपाक बनव, समजलं ना? फोनवर बोलता बोलता स्वयंपाक कसा बनवणार आहेस? कोणाचा फोन आहे एवढा? त्याबरोबर मग मात्र शौर्याला टेन्शन येतं, तो फोन कट करतो. त्याबरोबर मग आता विजया ही म्हणू लागते, येतो ना नक्की स्वयंपाक बनवता? त्यावर ऊर्जा म्हणते, हो येतो. मग विजया म्हणते, आता कुणाची मदत घेत होतीस का फोनवरून? काही मदत हवी असेल तर मग? त्यावर ऊर्जा म्हणते, हो मदत. त्यावर विजया म्हणते, कशाला हवी असेल तुला कोणाची मदत?
तू तर एवढी मोठी वकील आहेस म्हटल्यावर स्वयंपाक तुला करता येतच असेल. आणि मग विजया तिथे फोन ठेवत असते. त्यावेळी दिव्या म्हणते, आई अहो तुम्ही तिथे पुन्हा कशाला फोन ठेवताय? नाही म्हणजे ऊर्जाला डिस्टर्ब होईल ना जर पुन्हा कामात फोन आला तर. त्यापेक्षा तुम्ही एक काम करा, तुम्ही हा फोन माझ्याकडे द्या. ऊर्जा मी फोन खोलीत ठेवते हां. एवढं बोलून मग दिव्या तो फोन तिकडनं घेऊन जाते. आता दिव्याकडे फोन असल्यामुळे ऊर्जाला आता मात्र फोनवर बोलताही येणार नसतं. आता इकडे शौर्य आणि आजीलासुद्धा टेन्शन येतं. ऊर्जा विचार करते, आता तर माझ्याकडे मोबाईलही नाही आहे. आता मला प्रमाण कसं करणार? आता मी काय करू, कसं करू? आता ऊर्जाला टेन्शन आलेलं असतं. इतक्यात तिला काहीतरी करपण्याचा वास येतो. ऊर्जा आता भाजीच्या कढईवरचं झाकण काढते तर भाजी पूर्णपणे जळून गेलेली असते. आता भाजीचा जळलेला वास दिव्यालाही येत असतो. दिव्या चोरून चोरून सगळं बघत असते. ऊर्जाला त्या वासाने त्रास होतो. ऊर्जाला जोरजोरात खोकला यायला लागतो. ऊर्जाला जोरजोरात त्रास व्हायला लागतो त्या वासामुळे. आणि हे सगळं काही दिव्या बघत असते आणि दिव्याला मात्र हे सर्व काही बघून आनंद होत असतो. दिव्याला बरं वाटत असतं. ऊर्जाला मात्र आता खूप टेन्शन येतं की भाजी बनवली आणि तीसुद्धा करपून गेली. आता काय करू, कसं करू हा प्रश्न ऊर्जासमोर असतो. ऊर्जा विचार करते, बापरे हे तर सगळंच उलटं होतं आहे. भाजीसुद्धा करपून गेली, आता मी काय करू, कसं करू? तर इकडे हर्षवर्धन हा फोनवरती बोलत असतो. आता तो फोनवरती बोलत असताना इतक्यात त्या ठिकाणी विजया येते. त्याला काहीतरी जळतंय असा वास येतो. तो म्हणतो, मी तुम्हाला नंतर करतो. आणि मग तो विजयाला म्हणतो, विजया अगं खाली काहीतरी जळतंय ना? त्यावर विजया म्हणते, हो जळतंय ना, खूप काही जळतंय खाली, छान वास येतो ना जळण्याचा. त्याबरोबर हर्षवर्धन म्हणतो, विजया अगं काय बोलतेस तू? हे काहीतरी जळतंय, मग जा आणि जाऊन बघ ना. थांब नाही तर मीच जाऊन बघतो. त्याबरोबर मग आता लगेचच विजया त्याला म्हणते, अहो थांबा, कुठे चाललाय तुम्ही? त्यावर हर्षवर्धन म्हणतो, अगं विजया काहीतरी जळतंय. त्याबरोबर विजया म्हणते, हां मग जळू देत ना, खूप काही जळू देत. हर्षवर्धन म्हणतो, काय झालं आहे काय तुला? विजया म्हणते, आज लाडक्या सूनबाई स्वयंपाकघरात गेल्यात तुमच्या, स्वयंपाक बनवणार आहेत ना नैवेद्याचा. बनवू दे, करू दे काय करते ते. मलासुद्धा बघायचंच आहे की नेमका कसा स्वयंपाक बनवते ते. त्याबरोबर हर्षवर्धन म्हणतो, अगं पण विजया म्हणते, वासावरून तर कळत असेलच तुम्हाला किती चवीचं स्वयंपाक बनवेल ते. हर्षवर्धन म्हणतो, अगं पण मला जेवून जायचं होतं. विजया म्हणते, अहो तुम्ही कशाला टेन्शन घेताय? तुमची बायको सर्व स्वयंपाक 20 मिनिटात बनवते, तुम्ही काळजी करू नका. करू देत ना स्वयंपाक तिला, मग तिला कळेल ती किती पाण्यात आहे आणि आपल्यालाही कळेल ती किती पाण्यात आहे. तर इकडे शौर्य हा ऊर्जाकडे येतो. ऊर्जाला दुसरा त्याचा मोबाईल देत म्हणतो, ऊर्जा हा माझा मोबाईल हा तुझ्याकडे ठेव आणि हा लपव आणि हे एअरपॉट आहे हे कानामध्ये घाल. मी दुसरा आजीला देतो आणि मग आजी जसं जसं सांगेल तसं तसं तू कर. त्यावर ऊर्जा म्हणते, शौर्य अरे नको. शौर्य म्हणतो, ऊर्जा हे बघ ही वेळ नाही आहे, आपल्याला काही ना काहीतरी करावंच लागणार आहे, तू कर. मग शौर्य आजीकडे येतो. आजीला सांगतो, आजी मी माझा मोबाईल ऊर्जाकडे दिला आहे, आपण आता तुझ्या फोनवरनं तिला फोन करूया आणि मग तू तिच्याशी बोल, ओके. त्यावर आजी म्हणते, ठीक आहे. मग ऊर्जाला फोन केला जातो. आता आजी ऊर्जाला म्हणत असते, ऊर्जा घाबरू नको आणि पॅनिक तर बिलकुल होऊ नको, मी ना तुला सांगते तसं तसं तू करत जा. आता तू फ्लॉवरची भाजी. त्यावर ऊर्जा म्हणते, आजी ती भाजी करपली. आजी म्हणते आता. त्यावर ऊर्जा म्हणते, काळजी करू नका, मी एक काम करते, मी पालकची भाजी बनवते, इथे पालकसुद्धा आहेच की. त्याबरोबर मग आजी म्हणते, नाही नको, पालक बटाटा नको करू, घरात पालक बटाटा फारसा कोणाला आवडत नाही. इतक्यात त्या ठिकाणी दिव्या येते. दिव्या म्हणते, ऊर्जा मी तुला मदत करते, चल आपण भरभर आवरू. इतक्यात आता दिव्याला त्याच्यामध्ये मोबाईल सापडतो. आता खरं तर मुद्दामच दिव्या आलेली असते. मग ती ऊर्जाला म्हणते, आणि काय गं तुझ्या कानाला काळं काळं काय बघू? आणि ती ते काढते आणि म्हणते, अरे हे तर एअरपॉड्स आहेत. ऊर्जा अगं काय गं हे? जर सासूबाईंनी बघितलं असतं ना तर त्यांनी तुला केवढी मोठी शिक्षा दिली असती, तुला माहिती आहे का? जाऊ दे आता, हे असू दे माझ्याच जवळ, तू लाग पुन्हा स्वयंपाकाला काय. आणि मग दिव्या तिकडनं ते एअरपॉड आणि मोबाईल घेऊन निघून जाते. त्याबरोबर इकडे आता ऊर्जाला आठवतं की ती जेव्हा आईच्या घरी गेली होती तेव्हा आईने तिला एक वही दिली होती आणि सांगितलं होतं हे तुला स्वयंपाकघरात मदत करेल. मग ऊर्जा तिकडे खोलीत येते आणि बॅगमधनं ती वही काढते आणि आता ती वही उघडते तर त्यामध्ये एकापेक्षा एक भारी रेसिपी असतात. आता रेसिपीची वही बघून ऊर्जा खूपच जास्त खुश होऊन जाते आणि म्हणत असते, वाव आई तू तर ग्रेट आहेस, खरंच तू एवढी भारी गोष्ट केली आहेस, तुला काय सांगू, थँक्यू सो मच आई.
आणि मग आता ऊर्जा स्वयंपाकाला लागलेली असते. ऊर्जाने अगदी सर्व स्वयंपाक छान बनवलेला असतो. मसाले भात बनवलेला असतो, मटर पनीर बनवलेली असते, खीर बनवलेली असते. शौर्य म्हणतो, आजी किचनमधून बघ केवढा खमंग वास येतोय. दिव्या विचार करते, ऊर्जाने एवढं खमंग काय बनवलं असेल, किती छान वास येतोय. त्यानंतर मग ऊर्जा सर्व जेवण झाल्यावर आता सगळ्यांना जेवण सर्व करू लागते. आता शौर्यसुद्धा तिला मदत करत असतो आणि त्यानंतर जेवण वगैरे झाल्यावर हर्षवर्धन ऊर्जाला म्हणतो, खरंच छान स्वयंपाक केला होतास. आणि त्यानंतर तो तिकडनं निघून जातो. विजया नंतर ऊर्जाला म्हणत असते, चला हे एक बरं झालं, म्हणजे वकिली नाही जमली तर कॅटरिंगचं काम तर तू करूच शकतेस. त्याबरोबर मग मात्र ऊर्जा विजयाकडे बघतच राहते आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ यू.